नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त आहेत, ते आपल्यासोबत मी शेअर करणार आहे. मुख्याध्यापकांसाठी एक नोटिफिकेशन आलेलं आहे की मुख्याध्यापक ज्यांना 6U नियमप्रमाणे काही तुकड्यांचे शिक्षक म्हणून नियुक्ती आहे, अशा सर्वांना निपुण महाराष्ट्र CRT ॲपमध्ये 2 लॉगिन उपलब्ध आहेत. मुख्याध्यापक 6U अपलोड करणे, शिक्षक नियुक्त करणे, विश्लेषण पाहणे इत्यादी, आणि शिक्षक विद्यार्थ्यांची चाचणी घेणे, पालकांची संपर्क अद्ययावत करणे, सराव साहित्य इत्यादी. याचा अर्थ असा की जे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांच्याकडे वर्ग पण आहे किंवा इतर बाबींचे कामकाज पण आहे, त्यांना आता 2 लॉगिन उपलब्ध आहेत. तर मुख्याध्यापक लॉगिनमधून आपल्याला या दोन्ही लॉगिनच्या सुविधा उपलब्ध आहेत. दोन्ही लॉगिनमध्ये सुविधा भिन्न आहेत. अनेकदा काही वापरकर्ते मुख्याध्यापक लॉगिनमध्ये अध्ययनस्तर चाचणी घेऊया हे बटन शोधतात आणि त्यांची गल्लत होते. हे होऊ नये म्हणून ॲपमध्ये आता मदत या बटनाद्वारे डेमो व्हिडिओ आणि सामान्य विचारले जाणारे प्रश्न असे साहित्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की मुख्याध्यापकांसाठी आता 2 लॉगिन उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून आपण अपलोड करण्यासंदर्भात कार्यवाही असेल, शिक्षक नियुक्त करण्यासंदर्भात असेल, विश्लेषण पाहण्यासंदर्भात काम पाहू शकतात. आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची चाचणी घेणे, पालकांची संपर्क अद्ययावत करणे आणि सराव साहित्यसुद्धा आपण पाहू शकतात आणि त्याच्या संदर्भात कामकाज करू शकतात. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे की उर्दू, इंग्रजी, हिंदी आणि इतर माध्यमांसाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की 10 माध्यमांच्या परीक्षांचं मूल्यमापनाचं काम या निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये सुरू आहे. अध्ययनस्तर चाचणीबाबत सूचना आहे की उर्दू, इंग्रजी, हिंदी आणि इतर माध्यमांसाठी फक्त इतर माध्यमांमध्ये मराठी व मराठी माध्यमातील सेमी इंग्रजीच्या तुकड्या वगळून, तर इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी फक्त मराठी वाचन याच विषयाची घेण्यात यावी. म्हणजे समजा उर्दू माध्यमाची शाळा आहे किंवा इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, तर त्यांनी फक्त मराठी वाचन या विषयाची चाचणी घ्यावी. लेखन, संख्याज्ञान आणि संख्यारूढ क्रिया या कौशल्यांच्या चाचणीत सूट देण्यात आलेली आहे. त्यांना ती घेता येणार नाही किंवा त्यांना सूट पण आहे. तसेच इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच शाळांसाठी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये 4ही कौशल्यांच्या चाचण्यांना या माध्यमांना पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. अशी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सर्व अधिकारी आणि शाळांनी त्याची नोंद घ्यावी असे माननीय संचालक राहुल रेखावार सर CRT पुणे यांनी आपल्याला या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची आणि तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. जी अपडेट आहे मुदतवाढीच्या संदर्भात. निपुण महाराष्ट्र अभियान अध्ययनस्तर चाचणी जानेवारी 2026 ही राज्यातील 26 लाख विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण झालेली आहे. यापूर्वी मुदतवाढ 24 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आली होती. नियमित मुदतीनंतर उर्वरित शाळांनी चाचणी पूर्ण करावी, यासाठी अंतिम मुदतवाढ 31 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि शाळांनी नोंद घ्यावी असे या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेलं आहे. तर सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांनी प्राधान्याने 31 जानेवारी 2026 पर्यंत 100% विद्यार्थ्यांची जानेवारी 2026ची निपुण चाचणी घ्यावी असे निर्देश आहेत माननीय रेखावार सर, संचालक CRT महाराष्ट्र पुणे यांचे. तर आपण सर्वजण या अपडेटप्रमाणे काम करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.